श्री स्वामी समर्थ माझ्या मैत्रिणींनो. तर आज आपण आता आपल्या किचनमध्ये बघणार आहोत मऊ मऊ अशी शाबूची खिचडी. अशी खिचडी कोणाकोणाला आवडते. समजा एकादशी नसली तरी पण आपण अशी नाश्त्याला करून खाऊ शकता. तर त्याची प्रोसिजर कशी आहे ते आपण आता बघूया. त्यासाठी आपण आता हा चांगला शाबू घेतलेला होता. तो शाबू चांगला स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतला. आणि हे बघा सगळं पाणी त्याच्यातून काढून घेतलं आणि थोडंसं त्याच्यात पाणी वर ठेवून ते परत झाकून ठेवलं. जवळजवळ 4 ते 5 तास असा भिजू द्यायचा. त्याच्यानंतर बघा हे सगळं पाणी हे होऊन एकदम असा मऊ असा भिजलेला आहे. असा स्वच्छ भिजू द्यायचा. त्याच्यानंतर एक बटाटा घ्यायचा, असा स्वच्छ धुवून घ्यायचा, त्याचे साल काढून घ्यायचे. मग परत एक आपल्या घरच्या एका खिसणीने असा खिसून घ्यायचा, म्हणजे त्याचा खिस करून घ्यायचा कच्च्या बटाट्याचा. तसं बटाटा घातला का शाबूची चव पण छान लागते आणि खिचडी पण एकदम अशी मऊ होते. हा खिस मी एकदम स्वच्छ धुवून घेतला, असा पिळून घेतला सगळा पूर्ण. धुवून नाही घेतला तर काळा पडतो, म्हणून मग त्याच्यासाठी आता आपण बघा आता ही शाबूमध्ये टाकण्यासाठी मिरच्या घेतल्या आणि थोडेसे मीठ घेतले. जिरे वगैरे आपल्याला चालत नाही म्हणून बारीक करून घेतलं. आपल्याला पाहिजे तेवढी मिरची आपण एका प्लेटमध्ये अशी काढून घ्यायची. हा बघा आता शाबू चांगला भिजलेला आहे ना. त्याच्यात आता शेंगदाण्याची कूट, लहान मोठे कसे पण कूट टाकू शकता. थोडे मोठाळ कूट असले तर एकदम आणखी छान टेस्ट लागते त्याची. त्याच्यातच थोडेसे मीठ टाकायचे. आपण मिरचीमध्ये पण मीठ टाकलेले आहे. तर बघा हे आपण आता तेल ठेवायचं कढई आणि त्याच्यात हिरव्या मिरचीचा ठेचा बनवून घेतलेला तर थोडा तळून घेतल्यासारखं करायचं. त्याच्यात आपण बटाट्याचा खिस पण टाकून घ्यायचा. आपण मिरचीमध्ये मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे नाही टाकायचं त्याच्यात थोडंसं मीठ, कारण परत खिचडीमध्ये पण थोडंसं टाकलेलं आहे. आपल्या आवडीनुसार तुम्ही तिखट मीठ वगैरे वापरू शकता. हे परत आपण त्याच्यात टाकून घेऊया. आता हे बटाट्याचा खिस होता तो आता अजिबात असा चिकटत नाही. असं छान हलवून घ्यायचं 2-3 वेळेस, उलट नाही एक जीव असं करून घ्यायचं. मस्त हलवून बारीक ह्याच्यावर गॅस करून असं हलवून घ्यायचं. परत हा बघा आता छान झालेला आहे. 2-3 वेळेस हलवून परत थोडं 2 मिनिट असं झाकून ठेवायचं. झाकून ठेवल्यानंतर आणखीन एकदा चांगला हलवून घ्यायचा मस्तपैकी. एकदम मऊ मऊ अशी खिचडी होते. तुम्हाला जर मऊ आवडत असलं तर एकदम मऊ सॉफ्ट खिचडी होते. अशी गरम गरम खाल्ल्यानंतर तर लहान मुलं पण खातात. लहान मुलांसाठी म्हणलं तर हिरवी मिरची टाकायची नाही. ही आपण आता बघूयात खाऊन कशी लागते ते. बघा एकदम छान, एकदम सुट्टी अशी फुगलेली शाबू चांगली झालेली आहे खिचडी. आपण बटाटे उकडून अशी फोडी करून टाकली तर ती सगळ्याला मिक्स होत नाहीत. असं खिस करून टाकल्यानंतर प्रत्येक शाबूला असा आपल्याला खिस लागतो खाताना. त्याच्यामुळं बघा हे एकदम सुट्टी, एकसुद्धा शाबू असा चिकटलेला नाही ना, असा टम्म फुगलेला आहे शाबू. करा मग एकादशीसाठी, उपवासासाठी श्रावण स्पेशल खिचडी.